महत्वाची बातमी, मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. ज्यांना कुत्रा विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात असं म्हणत फडणवीसांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. मिसिंग लिंकवरून होणाऱ्या टीकांवर फडणवीसांनी उत्तर दिलंय. मुंबई पुण्याच्या मिसिंग लिंकच्या गेटवर दरड कोसळल्यानंतर सरकारवर तुटून पडणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी चांगला समाचार घेतला. आपण शिव्या प्रूफ असून मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका असं मुख्यमंत्री म्हणाले. काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. सोशल मीडियावरील अर्वाच्य शब्दात टीका करणाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिलाय. कुत्रा विचारत नाही असे भाडोत्री लोक सोशल मीडियावर महाराष्ट्राची बदनामी करतात अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचा थरकाप उडाला आणि त्यानंतर विरोधकांनी सुरक्षा आणि बांधकामावरून सवाल उपस्थित केले. मात्र केबल स्टेट ब्रिजला तसंच आतून बोगद्याला कुठेही नुकसान झालं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरड वरून कोसळली, वरून आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली. ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळलीये. इमारतीमध्ये जवळपास 15 जण अडकल्याची शक्यता आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक देखील आणि लष्कर, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमध्ये अडकलेल्यांशी संपर्क केला जातोय असं आयुक्तांनी म्हटलंय. साधारणतः याच्यामध्ये 20 लोक, अंदाजे 20 लोक होते. त्यातले 4 लोक बाहेर आले सुरुवातीलाच. एक 15 लोक अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याशी संपर्क होतो आहे. फायर ब्रिगेडचे लोक त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचे, आता त्यांना बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. एनडीआरएफची टीम आलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची फायर ब्रिगेडची सर्व टीम इथे आहे. आर्मी, लष्कराला पाचारण केलं, लष्कर देखील थोड्या वेळात पोहोचत आहे आणि त्यांना काढण्याचे प्रयत्न आता जोरात चालू आहेत. तर पिंपरीमध्ये इमारत कोसळली आहे. बचाव कार्यासाठी सध्या एनडीआरएफ, लष्कर या ठिकाणी दाखल झालेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण, 15 जण आता अडकलेले आहेत अशी माहिती मिळते. या 15 जणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. बचाव कार्य या ठिकाणी जोरात सुरू आहे. 15 ते 16 लोक स्ट्रँडेड असण्याची हे आहे, माहिती आहे. तिथे आपलं रेस्क्यूचं ऑपरेशन चालू आहे. रेस्क्यूमध्ये पोलीस, त्याचबरोबर फायर ब्रिगेड, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम आणि आता आर्मीची टीम पण पोहोचलेली आहे. मेडिकलची टीम सगळे इथे उपस्थित आहे आणि ते रेस्क्यू ऑपरेशन
चालू आहे आणि त्याच्यामध्ये बाकी आणखी जसं काही डेव्हलपमेंट होईल तसं तुम्हाला यांच्यासोबत काही संपर्क होतोय का ज्यामध्ये अडकले आहे? संपर्क हां, जे काही स्ट्रँडेड आहेत त्यांच्याबरोबर संपर्क होतोय आणि ते आपलं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. तर पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ ही इमारत कोसळली. यामध्ये जवळपास 15 जण अडकलेले आहेत. अद्यापही यापैकी कुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मोशीमधील दुर्घटनेची फडणवीसांनी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. 15 ते 16 लोक अडकलेत. सर्वजण सुरक्षित असल्याचं आयुक्तांनी म्हटलेलं आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली असून इथे बचाव कार्य करण्यात येते. जेसीबीच्या सहाय्यानं हा सगळा जो मलबा आहे तो देखील काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ढिगाराखाली जे अडकलेले आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. खेडच्या बोरघर परिसरामध्ये पाताळे नदीला पूर आलाय. गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा बसलेला आहे. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात खेडमध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडे, कृष्णकांत साळगावकर यांच्याकडे. कृष्णकांत, रत्नागिरीच्या खेडमध्ये पाताळे नदीला सध्या पूर आले. ही दृश्य पुराची आपण पाहतोय. घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच काय परिस्थिती आहे? अजूनही पाऊस सुरू आहे का? घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच काय परिस्थिती आहे? अजूनही पाऊस सुरू आहे का? निखिला, फार धक्कादायक परिस्थिती आहे. कारण नदीचं पाण्याचं पात्र जे आपण पाहू शकतोय, मुंबई गोवा हायवेला लागून असणारी ही नदी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीला पूर आलेला आहे की हे सगळं पाणी आता वाडी वस्त्यामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला नदीच्या कडेला असणारी आपण ही घरं पाहू शकतोय की हे घरातले लोक अक्षरशः भयभीत झालेले आहेत. आपण पाहू शकतोय ह्या घरामध्ये कशा पद्धतीनं पाणी जायला सुरुवात झालेली आहे. साधं पाणी साठतं, घरामध्ये येतं, हा विषय वेगळा असतो. मात्र इथं नदीचं स्पीडला आलेलं पाणी आहे, हे एवढ्या स्पीडला वाहत आहे. आणखी बातमी विधान भवनामधल्या शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये भेट झाली. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले. पवारांना भेटून शिंदे पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीसाठी गेलेले आहेत. शरद पवार आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भातल्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी विधान भवनामध्ये आलेले होते. त्यानंतर शिंदेंनी पवारांची भेट घेतलेली आहे. पवारांना भेटून शिंदे पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीसाठी गेले. या बैठकीनंतर शरद पवार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयामध्ये आलेले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यानंतर कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पवारांची भेट घेतलेली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं. अक्षय, शरद पवार आज विधान भवनात होते. शिंदेंनी कॅबिनेट बैठक सोडली आणि ते पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले होते. नक्कीच निखिला, खरं तर अनेक दिवसांच्या गॅप नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान भवनात दाखल झाले. कारण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक होती. या संपूर्ण बैठकीला शरद पवार, नारायण राणे सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सीमा भागातले सर्वच लोकप्रतिनिधी या सगळ्या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर शरद पवार जे आहेत ते विधान भवनात बाहेर ते एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये थोडा वेळ जाऊन बसले आणि त्या ठिकाणी शरद पवारांची भेट घेण्याकरता तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी कॅबिनेटची बैठक सोडून शरद पवारांची भेट घेतली. 5 मिनिटाच्या भेटीनंतर ते लगेच पुन्हा एकदा कॅबिनेटच्या बैठकी करता त्यांच्या कार्यालयात निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सध्या शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आणि त्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक देखील शरद पवार ते घेताना पाहायला मिळतात. त्या संपूर्ण बैठकीकरता विधिमंडळातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे 10 आमदार आहेत, अर्थात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटील हे सर्वच आमदार जे आहेत ते या संपूर्ण बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शरद पवारांकडनं कोणत्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या आमदारांना देण्यात येणार आहेत. आगामी काही राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही मार्गदर्शन शरद पवारांकडनं आमदारांना देण्यात येणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. निखिला, नक्कीच अक्षय, नेमकी काय चर्चा त्या ठिकाणी होते? शरद पवार आमदारांची या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवारांच्या आमदारांची बैठक होत आहे, हे एक विशेष आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही आमदारांची बैठक सुरू झाली आहे. अक्षय, त्या बैठकीला महत्त्वाचं आहे कारण की जवळपास शरद पवार जे आहेत
ते या संपूर्ण उच्च अधिकार बैठकीतून बाहेर निघत असताना ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन थोडा वेळ विश्रांतीसाठी बसले आणि तेवढ्यात त्यांची भेट घेण्याकरता स्वतः शिंदे त्यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात आले आणि त्यांनी तात्काळ भेट सुद्धा घेतली आणि त्यानंतर ते पुढच्या 5 मिनिटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कॅबिनेटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यामध्ये सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक जी आहे ती शरद पवार घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीला एक वेगळं कारण की महाविकास आघाडी म्हणून शरद पवार कायम महाविकास आघाडीची भूमिका मांडत असतात, परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांची देखील पक्षाची कार्यालय ही विधिमंडळामध्ये असताना सुद्धा शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी थोडा वेळ बसले आणि त्या ठिकाणी आता पक्ष बैठक होते. त्यामुळे ही विशेष बाब मानली जाते. या संपूर्ण बैठकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना शरद पवार काय मार्गदर्शन देणार आहेत किंवा आगामी हालचालींच्या संदर्भात किंवा राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आमदारांना देण्यात येणार आहेत का, या सगळ्या संदर्भात आतमध्ये चर्चा देखील होऊ शकते अशी माहिती मिळते. नक्कीच धन्यवाद अक्षय. एकूणच माहितीबद्दल. तर कॅबिनेट बैठक सोडून त्यानंतर शिंदेही पवारांच्या भेटीसाठी आले होते. विशेष म्हणजे शरद पवार शिंदेंच्याच कार्यालयामध्ये त्यांच्या आमदारांची बैठक घेत आहेत, हे या सगळ्यामध्ये विशेष आहे. तर शरद पवार आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भातल्या बैठकीसाठी विधान भवनामध्ये आले होते आणि त्यानंतर अचानक ते एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले. एकनाथ शिंदे स्वतः कॅबिनेट बैठकीसाठी होते. तर आताची आणखी एक मोठी बातमी, शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रे याला अटक करण्यात आलेली आहे. शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली आहे. काल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये रुग्णालयात डॉक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ केल्या प्रकरणामध्ये ही अटक करण्यात आली आहे. शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली. डॉक्टर कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणामध्ये ही अटक करण्यात आली आहे. कल्याण शास्त्री नगर रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नगरसेवक रमेश म्हात्रेंनी मारहाण केली होती, शिवीगाळ केली होती, धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. यावरून विरोधकांनी देखील यावर आवाज उठवला होता. त्यानंतर आता नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडनं. सुनील, काय माहिती? अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं तर कालपासून गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी जे डॉक्टर असतील किंवा रुग्णालयाचे स्टाफ असेल यांनी काम बंद आंदोलन केलेलं. फक्त ओपीडी या ठिकाणी सुरू होती. पोलिसांवरती मोठा तणाव होता आणि त्यामध्येच आज पाहिलं तर आज आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर रोहित पवार असेल यांनी देखील या ठिकाणी येऊन मुख्य आरोपी जो आहे रमेश म्हात्रे यांना अटक करा, अन्यथा आम्ही उद्या या ठिकाणी रस्ता रोको करू, आंदोलन करू असा इशारा दिला होता. यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेत सध्या जे आहे त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता ताब्यात घेऊन या ठिकाणी आता संबंधित पोलीस स्टेशन, विष्णुनगर पोलीस स्टेशन त्यांच्या ताब्यात देण्यात आहेत. डीसीबीच्या स्क्वॉडने ही अटक केलेली याची माहिती आता डीसीबीने दिलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 4 जणांची अटक जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि विशेषतः पाहिलं महिलांना मारहाण, त्याचबरोबर शिवीगाळ करणं अशा वेगवेगळ्या गुन्ह्या अंतर्गत मेडिकल ऑप्शन असेल किंवा मेडिकल गुन्हे असतील या सगळ्या गुन्ह्या अंतर्गत त्यांना अटक केलेली आहे आणि पुढचा तपास जो आहे आता विष्णुनगर पोलीस करत आहेत की नेमकं मारण्याचं कारण काय आणि यांना एवढा राग का आला, या सगळ्या गोष्टीचा बाब आणि तपास जो आहे सध्या जे आहेत पोलीस करत आहेत. आणि यामध्ये 3 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असतं. त्यांना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील मिळाल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सध्या रमेश म्हात्रे यांना अटक करून आता विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये नेणार आहे. त्यानंतर उद्या त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे. धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल. तर डोंबिवलीमध्ये रुग्णालयात डॉक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक करण्यात आली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. तसंच मोटारी बंद असल्यामुळे पिण्याचं पाणी देखील मिळत नाहीये. शहर नियोजनाचे 3:13 वाजलेत. प्रशासन ढिम्म आहे असा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. रेल्वे रुळांवर अजूनही पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वे अर्धा तास उशिरानं सुरू आहे.
सलग 5व्या दिवशीही वसई विरार आणि नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पावसाचं पाणी कायम आहे. रुळांवर पाणी असल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू असल्यानं लोक रुळांवर चालत निघालेत. काल रात्रीही 12 वाजेच्या सुमारास लोक रुळांवरून चालत घराकडे निघाले होते. पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा ठप्प झालाय. त्यामुळे पाण्याच्या मोटारी बंद झाल्या आहेत. अनेक इमारतींमधील नागरिकांना पिण्याचं पाणीही मिळत नाहीये. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे वसई, नालासोपारा, विरार या तीनही शहरांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. शहर नियोजनाचे 3-13 करून उभी राहिलेली अनधिकृत बांधकामं आता या तीनही शहरांना दर पावसाळ्यात तळ्यांमध्ये रूपांतरित करू लागली आहे. सर्वत्र झालेल्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नाहीये. त्यामुळे सर्वच ठिकाणी पाणी साचतंय. गेल्या 5 दिवसांपासून शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचलंय. त्यामुळे जनजीवन पूर्णतः ठप्प झालंय. शहरातील जवळपास 90% अधिक लोक ज्या लोकल ट्रेनवर अवलंबून असतात त्या लोकल ट्रेनची वाहतूक पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वसई, विरार, नालासोपारा या रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांपर्यंत पाणी आलंय. त्यामुळे लोकल वाहतूक अजूनही कोलमडलेली आहे. या पूरस्थितीत कामावर जाण्यासाठी किंवा घरी येण्यासाठी लोकांनी थेट रुळांवरून चालत जाण्यास सुरुवात केली आहे. गेले 2 ते 3 दिवस आणि रात्री उशिरा लोकांचे जथ्थेच्या जथ्थे या रुळांवरती चालत जातानाची दृश्य समोर आली आहे. धोकादायक असतानाही घर किंवा कामाचं ठिकाण गाठण्यासाठी लोक रुळांवरून चालत निघाले. यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. तरीही लोकांनी ती जोखीम पत्करली. दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले. रिक्षा, बसची वाहतूक थांबली. अशा वेळी शहरात थेट ट्रॅक्टरची सेवा सुरू झाली. लोकांनी या ट्रॅक्टरमधूनच प्रवास सुरू केला. या ट्रॅक्टरमधून प्रवास करण्यासाठी लोकांकडून 30 ते 50 रुपये देखील आकारले गेले. भांडूपमध्ये आज मुंबईकर आणि माणुसकी दोन्ही जिंकली. कोकण नगरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला. बसने एका पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली. यावेळी लोकांनी एकत्र येत एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः खेचून काढलं. ही दृश्य बघा. एक व्यक्ती बेस्ट बसच्या आणि झाडाच्या मोठ्या कुंडीच्या मध्ये अडकलाय. बस कुंडीमुळे मागे येऊ शकत नाही. तेवढ्यात सर्व लोक त्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी सरसावले. प्रशासन यायला उशीर होत होता. यावेळेस मुंबईकरांनी हिंमत दाखवली आणि बेस्टच्या या बसला धक्का देऊन पुढे ढकलण्यासाठी सामान्य मुंबईकरांचे हात पुढे सरसावले. बस मागे आली तर या व्यक्तीचा इथंच चिरडून मृत्यू होणार हे स्पष्ट दिसतंय. बस मागे येऊ नये म्हणून 25 ते 30 लोकांनी बसला मागून हातांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. पांढरा शर्ट घातलेल्या या व्यक्तीला वाचवण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न सुरू होता. बाहेर काढा, त्याला बाहेर काढा असे सारखे लोक ओरडत होते. लोकांच्या प्रयत्नानं बस पुढे जायची पण पुन्हा मागे यायची. पण मुंबईकरांनी या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. जवळपास 5 मिनिटांहून अधिक काळ हा संघर्ष सुरू होता. बसला तिन्ही बाजूंनी लोकांनी पुढे ढकलायला सुरुवात केली. बस मागे येऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि शेवटी आगे बढोचा नारा. आणि एक वेळ आली की मुंबईकरांचे हे प्रयत्न यशस्वी झाले. बस पुढे ढकलली. त्या व्यक्तीला जनतेनं बाहेर खेचलं
आणि अखेर मृत्यू हरला आणि मुंबईकर जिंकला. भांडूपच्या कोकण नगर मधल्या क्रिटिकल रुग्णालयाजवळ हा अपघात झालाय. बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अपघातग्रस्त बसने 3 दुचाकी आणि एका रिक्षेला धडक दिली आहे. या अपघातामध्ये रस्त्यावरील काही वाहनांचंही नुकसान झालंय. या घटनेमुळे कोकण नगर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.